सर्वोच्च न्यायालयाचा धडाकेबाज निर्णय। आरक्षणाचे लाभार्थी खुल्या प्रवर्गास पात्र नाहीत। आर्थिक किंवा जाती आरक्षण घेणारे खुल्या प्रवर्गात अपात्र। मराठ्यांना कुणबी व्हायचं नाहीये का? सरकारनं आदेश काढून सुद्धा प्रतिसाद नाही। मराठी कुणबी प्रमाणपत्र घ्यायला येईनात। पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठाकरे कुंकू पाठवणार। भारत पाक क्रिकेट सामन्याविरोधात ठाकरे गट आक्रमक। भारताच्या पाक सोबत क्रिकेट खेळण्याचा ठाकरेंकडून निषेध। नागरिक नसताना सोनिया गांधी मतदार कशा बनल्या? न्यायालयामध्ये सोनिया गांधींच्या मतदार बनण्यावर आक्षेप। सोनिया 1980 मध्ये बनल्या मतदार। मतदार झाल्यावर 1983 मध्ये सोनिया बनल्या नागरिक। हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला आव्हान। हैदराबाद गॅझेटियर विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल। मराठा कुणबी एक नाही। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय। सरकारकडून न्यायालयाविरोधात प्रमाणपत्राचं वाटप। ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार, तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदानाची जागा निश्चित। सोलापुरात मुसळधार, गुडघाभर पाण्यात अडकले सोलापूरकर। सोलापूरमध्ये अनेक ठिकाणी साचलं पुराचं पाणी। नाना पटोले यांना न्यायालयाचा दणका। पटोलेंची महिला IPS विरोधातली याचिका फेटाळली। फोन टॅपिंगचे आरोप करत पटोलेंकडून झाली होती याचिका दाखल। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळलं भारतातलं दुसरं सर्वात मोठं फुलपाखरू। सह्याद्री बर्डविंग म्हणजेच ट्रॉइड्स मिनोस असं या फुलपाखराचं शास्त्रीय नाव। हक्काचा निधी हवाच, ओबीसींची महायुतीकडे मागणी। शासनादेशाचा दुरुपयोग नको, भुजबळ आक्रमक। डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहकार्याची हत्या। चार्ली किर्क याची अमेरिकेमध्ये भाषणादरम्यान निर्घृण हत्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सरसंघचालकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। मोदींकडून भागवतांच्या कार्याचं कौतुक। भागवतांनी कठीण प्रसंगांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं केलं नेतृत्व। हिरवे झेंडे फडकवणाऱ्यांना हिंदू राष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही। पॅलेस्टाईन पाकिस्तान प्रेमींना हकलून दिलं। नाव न घेता नितेश राणेंची ठाकरेंवर टीका। जुन्नरमध्ये डीजेच्या गाडीचा ब्रेक फेल। ढोल पथकातील 7 जण चिरडले। एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी। पुण्यातील भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद। मेट्रोच्या पादचारी पुलाचं काम पुन्हा सुरू झाल्यानं निर्णय। माजी न्यायाधीश सुशीला कार्की नेपाळी पंतप्रधान होण्याची शक्यता। जेनझीकडून सुशीला कार्कींच्या नावाला पाठिंबा। नेपाळनंतर फ्रान्समध्ये सुद्धा सरकार विरोधात निदर्शनं। 1 लाख लोक रस्त्यावर। अनेक ठिकाणी जाळपोळ। 80,000 पोलीस तैनात। 200 दंगलखोरांना अटक। मध्य रेल्वेवर विना तिकीट प्रवाशांवर कारवाई। तब्बल 17 लाख प्रवाशांकडून 100 कोटींचा दंड वसूल।